वासंतीताई, तुमची जन्मतिथी 7 ऑगस्टला होऊन गेली. तुमचे खूप आभार ग्रेट रेकी मास्टर. तुमचे स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे आशीर्वाद भरभरून मला आणि माझ्यासोबत पीस रेकी फॅमिलीतल्या प्रत्येकाला मिळत आहे. रेकी या वैश्विक शक्तीचे जनक डॉक्टर मिकाओ सुई, तुमची आज जन्मतिथी. प्रत्येक क्षणाला तुमचे खूप आभार. या जगाला ज्यांनी रेकीची माहिती करून दिली असे ग्रेट रेकीचे मास्टर डॉक्टर मिकाओ सुई, तुम्हाला मनापासून नमस्कार. तुम्ही वासंतीताई माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग. खूप आभार तुमचे. प्रत्येक क्षणाला वैश्विक ब्रह्मांडीय शिवशक्तीचा आशीर्वाद तुमच्यामुळे सगळ्या जगाला मिळत आहे. प्रत्येक क्षणाला तुमचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक क्षणाला या वैश्विक ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार. 15 ऑगस्ट 2025 डॉक्टर मिकाओ सुई रेकीचे जनक यांची आज जन्मतिथी. पूर्ण जगाला ज्यांनी रेकीची माहिती करून दिली आणि आपलं पूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केलं ह्या वैश्विक शक्तीसाठी, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. वासंतीताई अभ्यंकर माझ्या गुरु, ज्यांच्यामुळे माझ्या जीवनात रेकी आली आणि त्याद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती पोहोचवण्याचा मी ध्यास घेतलेला आहे. वासंतीताईंचं स्वप्न मी पूर्ण करत आहे. वासंतीताईंची जन्मतिथी 7 ऑगस्टला होऊन गेली. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप खूप आभार. श्रीकृष्ण जयंती आज रात्री आहे 12 वाजता. श्रीकृष्णांना आज्ञाचक्रातनं बघायचे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. रेकीच्या 5 तत्वांप्रमाणे माझा कोणावरही राग नाही आहे. मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं कर्तव्य, माझं काम अगदी मी लक्षपूर्वक करत आहे. आत्तापर्यंत मला आयुष्यात जी लोक भेटली आहेत, ज्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत, त्या प्रत्येकाचे मी आभार मानते. माझ्या स्वतःवर, या पवित्र मनुष्य योनीवर माझं खूप प्रेम आहे आणि त्याचबरोबर इतरांवर माझं प्रेम आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेले आहे आणि माझ्या आयुष्यातलं ध्येय मी प्राप्त करत आहे. प्रत्येक क्षणाला या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे खूप खूप आभार. सगळ्या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचा आशीर्वाद मला भरभरून मिळत आहे. सगळ्या देवी देवतांचे खूप आभार. आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज, त्यांचा प्रत्येक अवतार, प्रत्येकाला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. चैतन्य रूपी त्यांचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. रेकीस्तर 1 पासून सगळे पुढचे लोक मास्टरपर्यंत सगळेजण जॉईन झालेले आहेत. आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे या ब्रह्मांडीय शिवशक्तीचा. सावकाश आपले दोन्ही हात आपल्या आज्ञाचक्रावर ठेवायचे. तळवे आपल्या डोळ्यांवर ठेवा. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे. आज्ञाचक्र आपल्या गुरूंचे स्थान. त्याचबरोबर पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र आपल्या कल्पनेमधून गर्द निळ्या रंगामध्ये
फक्त 2 पाकळ्या असलेले फूल 2 भुवयांच्या मध्ये बघण्याचा प्रयत्न करा. एक पाकळी म्हणजे आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित, दुसरी पाकळी आपल्या गुरूंशी संबंधित. गुरुतत्वाशी, परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. या जगामध्ये आपण काहीही घेऊन आलेलो नाहीये, काहीही घेऊन जाणार नाहीये. घेऊन जाणार आहोत फक्त चांगले आशीर्वाद. खूप आभार ह्या पवित्र मनुष्य योनीचे. प्रत्येक क्षणाला कल्पना करा या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती, एक सुंदर आशीर्वाद, जणू डॉक्टर मिकाओ सुई यांचा आशीर्वाद. आणि ही चैतन्य रूपी शक्ती आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये आली आहे. सुंदर असा जांभळा प्रकाश आपल्या अंतरंगामध्ये पडलेला आहे. कृतज्ञतेची पूर्ण भावना आपल्या गुरूंप्रती. खूप आभार मानायचे आपल्या गुरूंचे. प्रत्येक क्षणाला दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखून ठेवा आणि मग सावकाश श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचे. पूर्ण समर्पण ह्या गुरुतत्वाशी. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असे प्रेम. प्रेमामध्ये आहे अशी ताकद की ज्याद्वारे आपण सगळे जग जिंकून घेतो. भरभरून प्रेम जिथे असते, निस्वार्थ भावनेने हे प्रेम जे आपल्या सगळ्यांमध्ये आहे, आपल्या अंतरंगामध्ये आहे, त्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे या परमतत्वाचे. ओमद्वारे कल्पना करायची डॉक्टर मिकाओ सुई वासंतीताई यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. डॉक्टर मिकाओ सुई यांना देवाज्ञ होऊन जवळपास 100 वर्ष झालेली आहेत. पण तरी त्यांचे अवतार कार्य सुरू आहे. खूप आभार डॉक्टर मिकाओ सुई यांचे. प्रत्येक क्षणाला सावकाश आपले दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने ठेवा. सुंदर जांभळ्या प्रकाशामध्ये आपल्या कपाळाच्या मागचा भाग बघायचा आहे. दोन्ही कानांच्या मधला भाग. प्रत्येकापर्यंत ही ब्रह्मांडीय शक्ती पोहोचत आहे. खूप आभार. ओमद्वारे आता सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास. चांगल्या गोष्टींचे आपण श्रवण करत आहोत. आपल्या गुरूंनी आपल्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मार्गावर आपण चालत आहोत. निस्वार्थपणे फक्त चांगल्या भावना. त्याद्वारे या शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत.
या दिव्य शक्तीची आपल्याला अनुभूती येत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. डॉक्टर मिकाऊ स्वे वासंतीताई यांचे खूप आभार, ज्यांच्यामुळे कितीतरी लोकांना या दिव्य ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे. ओम द्वारे सावकाश सहस्त्रहार चक्रावर हात ठेवा. परमतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, परमतत्व जे आहे तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, आपल्या चराचरामध्ये, सगळीकडे कंपनांनी तयार झालेले हे शरीर, ही जीवसृष्टी, जेव्हा चांगल्या कंपनांमध्ये आपण सातत्याने असतो, त्याद्वारे आमूलाग्र बदल आपल्या शरीरामध्ये होत आहे. खूप आभार या चैतन्यमय ऊर्जेचे. ओम द्वारे सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा. सक्षम आपले दोन्ही मेंदू, बुद्धिमत्ता अगदी व्यवस्थित काम करत आहे. या क्षणाला आपण निर्विचार आहोत. आपले मन शांत आहे. फक्त चांगल्या भावना आपल्या गुरूंप्रती, त्या गुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. खूप आभार म्हणायचे आपल्या गुरूंचे प्रत्येक क्षणाला. ओम द्वारे आपण फक्त एक माध्यम आहोत. भगवंताचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक चराचरामध्ये भगवंत सामावलेले आहेत. त्या भगवंताचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. अहंकार रूपी राक्षसाचे आपण दहन केलेले आहेत. आपण फक्त एक पवित्र आत्मा आहोत. देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य जन्माचे प्रत्येक क्षणाला. या कारण शरीराचे आपण महत्त्व जाणलेले आहे. खूप आभार या कारण शरीराचे, सूक्ष्म देहाचे. सावकाश आपले दोन्ही हात कंठाच्या मध्यस्थानी ठेवा. सुंदर असा आकाशी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. एक असा सुंदर निळा रंग जो श्रीकृष्णांचा आहे. त्या सुंदर निळ्या प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा. स्वच्छ सुंदर आकाश, निरभ्र आकाश. त्या आकाश तत्वाप्रमाणे आपले उच्च विचार, त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे. या पवित्र जन्माशी संबंधित असलेले हे चक्र, या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत.
आकाश तत्व आपल्या रोमारोमामध्ये भरलेले आहे. खूप आभार मानायचे. प्रत्येक श्वासामध्ये श्रीकृष्ण हे नाम बघण्याचा प्रयत्न करा. कशावरच आपला अधिकार नाहीये. या श्वासावर पण भगवंताचा अधिकार. प्रत्येक श्वास महत्वाचा, प्रत्येक क्षण महत्वाचा. राग, लोभ, द्वेष, मत्सर सगळे नष्ट झालेले आहेत. आहे फक्त प्रेम भाव. खूप आभार आपल्या स्वतःचे. बीजाक्षर हम द्वारे ओम हा नाद ब्रह्म. जेव्हा या ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्यावेळेस तयार झालेला हा नाद, त्या ओमशी आपण समरूप झालेलो आहोत. या चक्राचा बीजमंत्र हम. हम म्हणजे जेव्हा सगळ्यांना सातत्याने आपण एकत्र घेऊन पुढे जात असतो, त्याद्वारे ब्रह्मांडीय दिव्य शक्ती भरभरून आपल्यामध्ये व्हायला लागते. खूप आभार मानायचे आपल्या सगळ्यांचे हम द्वारे. हम सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा. बंद डोळ्यांमधून पाठीला बघण्याचा प्रयत्न करा. पाठीच्या मध्यस्थानी आहे माकड हाड. ज्या माकड हाडामध्ये आहे सुषुम्ना नाडी. त्या सुषुम्ना नाडीवर आहेत आपली सगळी चक्र, ज्यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे. सातत्याने रोज सगळ्या चक्रांना आपण ऊर्जा देत आहोत. खूप आभार मानायचे या सगळ्या चक्रांचे हम द्वारे. हम सावकाश आपल्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवा. बंद डोळ्यांमधून दोन्ही खांद्यांवर सूक्ष्म स्वरूपामधील चित्रगुप्तांना बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत. आत्तापर्यंत कळत न कळत आपल्याकडनं जी कुकर्म घडलेली आहे त्याचे निर्मूलन ह्या शक्तीच्या आशीर्वादाने होत आहे. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे, ज्यांच्या आशीर्वादाने या पुढील आपले जे श्वास आहे, उच्छ्वास आहेत, त्यांना आपण न्याय देत आहोत. खूप आभार चित्रगुप्तांचे. प्रत्येक क्षणाला हम द्वारे. हम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा. सक्षम आपले दोन्ही दंड, त्यातला सूक्ष्म अवयव अगदी त्यांचे व्यवस्थित कार्य सुरू आहे. आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे. हम सावकाश आपल्या मनगटांवर हात ठेवा. कल्पनेमधून तळहातांवर ओम काढा.
बीजाक्षर लम काढा, वम काढा, रम काढा, यम काढा, हम काढा, ओम काढा. रेकीची पारंपरिक चिन्ह काढा. खूप आभार म्हणायचे. सक्षम दोन्ही हातांचे. आपण खूप भाग्यवान आहोत. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक क्षणाला श्रीकृष्णांचे खूप आभार. ज्यांच्या आशीर्वादामुळे आपला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत जी अपंग आहेत, ज्यांना आपलं म्हणणारं कोणी नाही आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला आपलं म्हणणारी लोक आहेत. अन्न वस्त्र निवारा या सगळ्याची सोय आपली झालेली आहे. खूप आभार मानायचे भगवंताचे प्रत्येक क्षणाला. हम द्वारे हम. भरभरून अन्नदान द्रव्यदान आपण करत आहोत. अखंड नामस्मरण जे ह्या कलियुगामध्ये तारून नेणारे शास्त्र शस्त्र, नामस्मरणाने आपण शिवतत्वाशी एकरूप होत आहोत. उठता बसता प्रत्येक कामामध्ये अखंड नामस्मरण आपण करत आहोत. सावकाश आपले दोन्ही हात हृदयाच्या मध्यस्थानी ठेवा. शिवतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र बंद डोळ्यांमधून सुंदर अशा हिरव्या प्रकाशामध्ये शिवलिंगाला बघायचे. शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. पृथ्वी तत्व स्वरूपामधील हे शिवलिंग, या शिवलिंगावर आपण सगळ्या नदींमधील अमृता समान जल अर्पण करत आहोत. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा, भीमा, अमृजा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, त्यांचे जल आपण अर्पण केलेले आहे शिवलिंगावर. त्याद्वारे शरीरातले जलतत्व पृथ्वी तत्व उत्तमरित्या काम करत आहे. त्याद्वारे शरीरातलं अग्नितत्व जागृत झालेले आहे. त्याद्वारे वायू तत्व आकाश तत्व उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार म्हणायचे पंचतत्वांचे, ज्याच्यावर आधारित आहे पंचकोश. हे स्थूल शरीर म्हणजे अन्नमय कोश. त्याच्या आतमध्ये आहे प्राणमय कोश. त्याच्या आतमध्ये आहे मनोमय कोश. मनाने आपण एकदम सक्षम झालेलो आहोत. त्याच्या आतमध्ये आहे विज्ञानमय कोश. विविध स्तोत्रांचे आपल्याला ज्ञान होत आहे. प्रत्येक स्तोत्र मंत्र खूप प्रभावी, ज्याद्वारे या मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. ज्याच्या आतमध्ये आहे आनंदमय कोश. आनंदमय कोशामधील धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत. खूप खूप आभार म्हणायचे या पवित्र मनुष्य जन्माचे, पंचकोशाचे. यम द्वारे शिवशक्तीचा ध्यास केल्यामुळे साक्षात यम सुद्धा
त्यांच्यापासून आपण लांब आहोत. चैतन्यरूपी वैश्विक शक्ती भरभरून आपल्या आतमध्ये वाहत आहे. शिवशक्तीची साधना केल्यामुळे साक्षात यमराज पण आपल्यापासून एकदम लांब आहेत. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम हम हनुमते नमः. यम सावकाश डाव्या बाजूला हात ठेवा. अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहे. प्रत्येकाबद्दल फक्त चांगले विचार, त्याद्वारे सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार आपल्या रेकी गुरूंचे प्रत्येक क्षणाला. यम सावकाश उजव्या बाजूला हात ठेवा. दोन्ही फुफ्फुसांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. भरभरून ऊर्जा असलेला श्वास, प्राणवायू असलेला श्वास आपल्या दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे. खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम फुफ्फुसांचे. यम द्वारे यम मायारूपी या कलियुगामधनं आपण तारून जात आहोत. या वैश्विक शक्तीद्वारे सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवा. अग्नितत्वाची देवता सूर्यनारायण यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ओम ह्राम सूर्याय नमः. या चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे सुंदर असे स्वरूप श्री कृष्ण आणि रुक्मिणी यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे या आयुष्यात आपल्याला यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य याची प्राप्ती होत आहे. खूप आभार. बीजमंत्र रम द्वारे रम सावकाश दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूने ठेवा. या ठिकाणी असलेले 2 चक्र, हारा आणि प्राणचक्र, त्यांचे खूप आभार मानायचे. रम आणि वम द्वारे रम वम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण तत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार भगवंताचे प्रत्येक क्षणाला. सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा.
विविध भावनांशी संबंधित असलेले हे चक्र, त्या भावनांचा संबंध आपल्या आंतरिक मनाशी, चंद्रग्रहाशी, चांगल्या मनाचे, चांगल्या अंतरंगाचे, विविध भावनांचे, विविध नात्यांचे खूप आभार मानायचे. वम द्वारे वम. प्रेमामध्ये अशी ताकद आहे. कुठलीही गोष्ट अशक्य असेल ती प्रेमाने शक्य होऊन जाते, जे आपल्या सगळ्यांमध्ये आहे. खूप आभार सगळ्या देवी देवतांचे. प्रेमाने आपण सगळे नाते संबंध, सगळ्या भावनांना जिंकून घेतलेला आहे. आता सावकाश आपले दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवा. मूलाधार चक्र, ज्यांनी आधार दिलेला आहे ह्या पूर्ण शरीराला. मूलाधार स्थितोसी नित्यम. आपले लाडके गणपती बाप्पा ह्या चक्रावर विराजमान आहेत. पृथ्वी ग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. ही पवित्र धरणी माता, जिचा संबंध आहे या भारत मातेशी. समुद्र वसने देवी पर्वतासन मंडले. विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. ओम गम गणपतये नमः. या भारत मातेबद्दल आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. डोकं टेकवून या पवित्र धरणी मातेला मनापासून नमस्कार, साष्टांग दंडवत. या धरणी मातेचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. अनादी कालापासून ऋषी मुनींनी पावन केलेली आपली पवित्र भारत भूमी, तिचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. ज्या वीर योद्ध्यांनी या धरणी मातेसाठी कष्ट घेतलेले आहेत, त्या सगळ्या वीर योद्ध्यांचे खूप आभार. त्यांना मनापासून नमस्कार. ज्यांनी या धरणी मातेसाठी जीवदान दिलेले आहे, त्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. त्या प्रत्येक सैनिकांचे खूप आभार. अहोरात्र अखंडितपणे जे आपल्या देशाचे रक्षण करत आहेत, त्या सैनिकांना डोकं टेकून मनापासून नमस्कार. आज ते तिथे रक्षण करतायत म्हणून आपण इथे सुरक्षित जीवन जगत आहोत. खूप आभार आपल्या सैन्याचे. एक अशी ब्रह्मांडीय दिव्य शक्ती जी त्यांना रक्षण देत आहेत. एक त्यांच्या प्रती चांगल्या भावना, त्या भावनांद्वारे ती वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य शक्ती त्या प्रत्येक सैनिकांपर्यंत जाऊन पोहोचत आहे. या प्रत्येक सैनिकांचे खूप आभार. भगवंतचे खूप आभार. रेकी गुरूंचे खूप आभार. लम द्वारे लम. लम. लम.
भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आपल्याद्वारे कोणाचे कल्याण होऊ दे हा सातत्याने चांगला विचार आपला एकदम दृढ झालेला आहे. डॉक्टर मिकाओ सुईंमुळे रेकीचे पंचतत्व उदयास आलेले आहेत. त्या पंचतत्वांचा आधार आपल्या आयुष्याला आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण जात आहोत. त्यांचे खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार डॉक्टर मिकाओ सुई, वासंतीताई. श्रीकृष्णांचे खूप आभार. धरणी मातेचे खूप खूप आभार. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. या क्षणाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम. बीजाक्षर लम काढा, वम काढा, रम काढा, यम काढा, हम काढा, चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे प्रत्येक क्षणाला. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम.